मी हेमलता द्रविडिनिझम रिवायवल सेंटर कडून या व्हिडिओद्वारे तुम्हाला भेटताना मला खूप आनंद होत आहे. नमस्कार. जेव्हा बिशप डॉक्टर जे रविकुमार स्टीफनजी महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले की मराठी लोक वापरत असलेल्या अनेक शब्दाचे मूळ तमिळ आणि इतर द्राविड भाषांमध्ये आहे. नंतर त्यांना समजले की डॉक्टर फ्रँकलिन सी साउथवर्थ पेनिसिल्व्हेनिया विद्यापीठाचे प्राध्यापक आणि लिंग्विस्टिक आर्किओलॉजी ऑफ साऊथ एशिया या पुस्तकाचे लेखक यांनी 20 वर्षापूर्वी मराठी भाषेच्या द्राविड भाषांचे असलेल्या संबंध नोंदवले होते. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांची नावे तमिळनाडू मधील ठिकाणाच्या नावेसारखी असल्याचेही दाखवले होते. पण त्याआधी 47 वर्षापूर्वी पुण्याचे श्री विश्वनाथ कैरे यांनी तमिळ मराठी भाषेच्या संबंधावर पुस्तके लिहिलेली होती. ही माहिती मिळवल्यावर डॉक्टर रविकुमार स्टीफन यांना आणखी आश्चर्य वाटले. श्री कैरे यांच्या काही पुस्तकांना राज्य आणि केंद्र सरकाराचे पुरस्कार मिळाले असले तरी आजचा मराठी समाज त्यांच्या संशोधनाबद्दल फारशी माहिती ठेवत नाही. आजच्या मराठी समाजाला श्री कैरे यांची ओळख करून देण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केली आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल अशी माझी इच्छा आहे. 1930च्या मार्च 29 रोजी महाराष्ट्रातील सुपे येथे जन्मलेल्या इंजिनियर विश्वनाथ कैरे यांनी विविध प्रकारचे शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवास केले आहेत. पुण्यातील प्रतिष्ठित इंजिनिअरिंग कॉलेजमधून अभियांत्रिकी पदवी घेतल्यानंतर त्यांनी भारतातील 7 आश्चर्यापैकी एक असलेल्या काश्मीरमधील जवाहर बोगद्याचे बांधकाम आणि जागतिक बँकेच्या आर्थिक सहाय्याने केलेल्या नगरी विकास प्रकल्पासहित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे प्रकल्पांमध्ये योगदान दिले आहे. परंतु इंजिनियर कैरे यांचा खरा आवडता विषय भाषांचा तुलनात्मक अभ्यास आहे, विशेषतः मराठी आणि तमिळ. त्यांच्या पुढाकाराने केलेल्या संशोधनाने या भाषांमधील भाषिक आणि सांस्कृतिक संबंधाची सखोल माहिती उघडली आहे, ज्यामुळे भारतीय इतिहास आणि भाषाशास्त्र याविषयीच्या आपल्याला असलेल्या समजांना नवीन दिशा मिळाली आहे. अडगुला मडगुला सारखा पुस्तकाद्वारे ज्याला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला, इंजिनियर कैरे यांनी मराठी शब्दग्रहावर तमिळचा प्रभाव उघडून दाखवला. त्यांच्या द्राविड महाराष्ट्र आणि मराठी भाषेच्या मूळ या पुस्तकामध्ये मराठी आणि तमिळ यांच्यातील भाषिक नातेसंबंधाची सखोल अभ्यास केला आहे. इंजिनियर कैरे यांचे योगदान केवळ भाषाशास्त्र पुरते मर्यादित नाही. ते एक यशस्वी नाटककार आणि पुनर्तज्ञ आहे, ज्यांनी एकलव्य सारखी पुरस्कार प्राप्त कृती लिहिली आहे. ऐतिहासिक दृष्टीने मराठी आणि गुजराती यांना पंचद्राविड म्हणजे 5 द्रविडियन भाषांमध्ये गिनली जात होते. प्राचीन संस्कृत ग्रंथ जसे
पुराणे आणि परदेशी प्रवास्यांचे लेखनात जसे मेगस्थनीस आणि टॉलमी यांच्या कामामध्ये अप्रत्यक्षपणे हे सिद्ध होते की पश्चिम घाट हे द्राविड भाषिक प्रदेशाचा भाग होते. प्रारंभिक तमिळ संगम काव्य जसे की अहनानूरू, पुरनानूरू आणि कुरंतुगई यामध्ये द्राविड प्रदेश म्हणून पश्चिम घाटाचा भूगोल परिभाषित केला आहे, जे गुजरात पासून सुरू होतो, महाराष्ट्र, कर्नाटका, केरळ यातून जातो आणि तमिळनाडू मध्ये संपतो. पश्चिम घाटातील पुरातत्वीय शोध, मेगालिथिक स्थले आणि प्रारंभिक द्राविड शेती आणि व्यापाराची पुरावे याही पुष्टी करतात. प्राचीन ग्रंथ, पर्यायवर्णीय वर्णन आणि आधुनिक संशोधन यांचे एकत्रित पुरावे यावरून हे सिद्ध होते की पश्चिम घाट हे द्राविड मातृभूमीचा एक महत्त्वाचा भाग होते. तथापि श्री विश्वनाथ कैरे यांनी द्राविडम या शब्दाला एक नवीन स्पष्टीकरण दिले आहे. त्यांचे म्हणणे आहे की सुरुवातीला तिरुइडम म्हणजे पवित्र स्थान असे सूचित केले जाते, जे क्षेत्र जैन धर्म, बौद्ध धर्म, 63 शैव संत नायनमार, 12 विष्णुवैय संत आलवार आणि इतर पवित्र काव्याची उत्पत्ती ठरली. कालांतराने तिरुइडम हे द्राविडम मध्ये रूपांतरित झाले. त्यांच्या प्रस्तावित केलेल्या या नव्या दृष्टिकोनाने भाषाशास्त्रज्ञासाठी संशोधनाचे नवीन दार उघडले आणि द्रविडियन वारशाविषयी आपले समज सुधारले आहे. श्री विश्वनाथ कैरे आणि बिशप डॉक्टर जे रविकुमार स्टीफनजी यांच्यात जून 2024 मध्ये झालेल्या चर्चेच्या अंग्रेजी व्हिडिओचा एक भाग इथे दिले आहे. या व्हिडिओमध्ये श्री विश्वनाथ खैरे यांना भेटण्यासाठी केलेल्या शोधाबद्दलची माहिती आहे. Friends, today we have Vishwanath Kaire, who has written a book way back in 1977 about Dravid Maharashtra, and I have been searching for him for the past 3 years, and I was introduced to him by Mr. Balakrishnan IAS, who is the advisor to the Orissa government and who has written a book, A Journey of a Civilization Indus to Vaihai, and he has been searching for Mr. Vishwanath Kaire for almost 10 years, and today our search has ended. I can say that we have Vishwanath Kaire amongst us, and he is a pioneer in this mission. Way back in 1997, he has written this hypothesis. He has done research, and even yesterday I happened to read one of his lines in which he has defined the word Dravid, which is not, he says, it is not Sanskrit word, it is a Tamil word which derived from that the sacred land, Tirunadu. Tiruyidam. From Tiruyidam, it emerged into Dravidam. So this is a new definition, which is really a good message for many Tamil people, because many people so far has been believing that this Dravid
Dravida name has been given by the Aryas, a Sanskrit name, and he gives a new definition. It is a Tamil word, Thiru Idam, which got metamorphosized into Dravidam. So, he is 95 years old, and he has a message to the future generation which I would like to preserve. And he is still young in his heart when it comes to the languages, and particularly the synthesis between Tamil and Marathi language. He is still very passionate. Sanskrit. And he has learned Sanskrit, so he can really make the difference, which is a Sanskrit word, which is a Tamil word. And sir, I am really extremely happy to visit you. This is I have been searching for 3 years, and I have sent several people to your address, to Pune address, and people said that the house, he is not living there, and I have asked many of my friends to locate, and they were unable to. And finally, the Sadhana Trust had a 95th birthday celebration, which was published in one of the newspapers, and one friend of mine has sent the news clipping, which really made us to really get in touch with him. Now we are here, and his daughters were very gracious to permit me to meet him. इंजिनिअरिंग, साहित्य आणि भाषाशास्त्र या क्षेत्रामध्ये श्री विश्वनाथ कैरे यांचे सतत उत्साही कार्य यांच्यात सांस्कृतिक प्रगल्भतेचे आणि उत्कृष्ट कौशल्याचे दर्शक आहे. द्रविडिनिझम रिवायवल सेंटर मराठी आणि तामिळ भाषांमधील संबंध आणि संस्कृती जे त्याने आपल्या काही पुस्तकाद्वारे मराठी जगतात आणले, त्याच्या या उत्कृष्ट उपक्रमाचा आदर करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर कृपया या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्र, मैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत शेअर करा. धन्यवाद.